नमस्कार. BMS फर्स्ट इयर रचना शारीर याच्या पेपर 1मधील आज आपण सिलेबस कॉपीनुसार NCSMची जी ऑफिशियल सिलेबस कॉपी आहे रचना शारीरची त्यानुसार तुम्हाला एक टॉपिक आहे केश नख दंत शारीर. तर त्याच्या आज आपण थोडक्यात नोट्स या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर केश नख दंत शारीर हा आपला व्हिडिओ टाकण्याचा राहून गेला होता. मागे जे आपण रचना शारीरचे कंटिन्यू व्हिडिओ टाकले होते आणि आपण ते पेपर 1 आणि पेपर 2चा पूर्ण सिलेबस कंप्लीट केला होता. त्यामधले आपले काही 2-3 व्हिडिओ राहिले होते. त्यातलाच हा एक टॉपिक आहे केश नख दंत शारीर. तर आज आपण याचा व्हिडिओ अपलोड करत आहोत. अशाच पद्धतीने कोणता एखादा जर टॉपिक राहून गेला असेल किंवा एखादा छोटासा पॉईंट जरी राहून गेला असेल तर तुम्ही नक्कीच त्याची कमेंट करू शकता. त्यावर आपण लगेच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. तसंच जर तुम्ही BMS फर्स्ट इयर संबंधित इतर विषयाचे इतर व्हिडिओच्या चॅनलवर पाहिले नसतील तर ते सुद्धा सर्व अपलोडेड आहेत. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. आणि आपली UT एक्झाम बूस्टर सिरीज सध्या चालू आहे. त्यामध्ये नक्कीच तुम्हाला फायदेशीर असे व्हिडिओ आहेत युनिव्हर्सिटी एक्झामच्या दृष्टीने. तर ते जर तुम्ही पाहिले नसतील तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर NCSMच्या सिलेबस कॉपीनुसार रचना शारीर पेपर 1मध्ये केश दंत नख शारीर हा तुम्हाला 4 मार्कांचा वेटेज दिलेला आहे युनिव्हर्सिटी एक्झामसाठी. आता 4 मार्कांचा वेटेजमध्ये शक्यतो तुम्हाला याच्यावर MCQज विचारले जातील. कारण याच्यामध्ये SAQला विचारण्यासारखा जास्त कंटेंटसुद्धा नाही आहे. चुकून विचारलं तर SAQ विचारू शकतात. परंतु तो एकदा व्यवस्थित तुम्ही जे मी नोट्स दिलेले आहेत ते एकदा व्यवस्थित वाचा आणि त्या कन्सेप्ट क्लिअर करा. तर केश नख दंत शारीर त्यामध्ये सुरुवातीला केश मस्तक व शरीरावर उत्पन्न होणारे सूक्ष्म रोम म्हणजेच केश होय. त्यानंतर त्याची उत्पत्ती आचार्य सुश्रुतानुसार त्याची उत्पत्ती म्हणजे ते कुठून उत्पन्न झालेलं आहे तर त्या अस्थिधातूचा मल आहे किंवा अस्थिधातूचा उपधातू आहे. त्यानंतर जे 6 भाव सांगितलेले आहेत त्यापैकी केश हे पितृज भाव मानले जातात कारण ते कठीण व स्थिर असतात आणि जे सॉफ्ट ऑर्गन असतात त्याला आपण मातृज भावांमध्ये मोजतो. तर पांचभौतिक स्वरूपामध्ये केशामध्ये पृथ्वी व वायुमहाभूताचे आधिक्य असते. त्यानंतर थोडक्यात त्याचे कार्य मस्तक संरक्षण म्हणजे प्रोटेक्शन करतं. त्यानंतर उष्णता नियंत्रण टेम्परेचर रेग्युलेशन आणि सौंदर्य. त्यानंतर दोषानुसार कशी लक्षणं दिसतात वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये तर वातदोषामध्ये कोरडे आणि तुटणारे असतात. पित्तमध्ये पांढरे आणि पातळ असतात आणि कफ दोषाचे जे व्यक्ती आहेत किंवा ज्यांची प्रकृती आहे त्यांच्यामध्ये दाट आणि काळे केस असतात. त्यानंतर केशांचे कोणते कोणते रोग असतात तर सध्या या स्टेजला तुम्हाला फक्त त्यांची नावं माहिती असणे गरजेचं आहे. त्यानंतर जसं तुम्ही BMSमध्ये पुढे शिकाल तुम्हाला हे रोग सर्व डिटेलमध्ये येणार आहेत. सध्या फक्त तुम्हाला नावं गरजेचे आहेत. खालित्य, पालित्य, इंद्रलुप्त आणि दारुनख. तर हा होता केश. त्यानंतर नेक्स्ट आहे नख. हाता व पायांच्या बोटांवर असलेले कठीण आवरण म्हणजेच नख होय. त्यानंतर त्याची उत्पत्ती हा सुद्धा अस्थिधातूचा उपधातू किंवा मल मानला जातो. नख हे पितृज भाव आहे. त्यानंतर पांचभौतिक संघटन पृथ्वी व अग्निमहाभूताचं आधिक्य असतं. त्याचे कार्य काय आहेत तर संरक्षण म्हणजे तेच परत प्रोटेक्शन. त्यानंतर पकड एखाद्या गोष्टीला पकडण्यासाठी आणि स्पर्श सहाय्य. त्यानंतर नखरोग सांगितलेले आहेत. नखभंग, पीतनख, त्यानंतर रेखायुक्त नख, त्यानंतर जाड नख. तर हे नखरोग आहेत. तर या होत्या नख संबंधित नोट्स. शक्यतो ह्यापैकी तुम्हाला MCQज बऱ्यापैकी विचारले जातील की कोणता भाव आहे काय आहे किंवा मग कशाचा उपधातू आहे किंवा कोणत्या महाभूताचं आधिक्य आहे. तर असेच प्रश्न तुम्हाला यावर विचारले जातील. त्यानंतर तिसरं आहे दंत. आता मुखातील कठीण आणि अन्न चर्वण करणारे अवयव म्हणजे दंत असतात म्हणजे दात. त्यानंतर त्याची उत्पत्ती अस्थिधातूचा उपधातू किंवा मल सांगितलेला आहे. त्यानंतर दंत हे पितृज भाव आहे. त्यामध्ये पांचभौतिक संघटनमध्ये पृथ्वी महाभूताचे आधिक्य असते. आपल्याला लगेच समजून येतं की तर कठीण भाग आहे म्हणजे पृथ्वी महाभूत. त्यानंतर कार्य चर्वण म्हणजे चावणे. त्यानंतर उच्चार बोलण्यात आणि मुखाला आकार देतात. त्यानंतर दंतरोगांमध्ये नावं लक्षात ठेवा. दंतशूल, दंतहर्ष, कृमीदंत आणि शीताद. तर या होत्या दंत संबंधित नोट्स. त्यानंतर कन्क्लुजनचा पॉईंट असा की केश दंत नख हे पितृज भाव असून अस्थिधातूपासून तयार होतात व त्यांच्या परीक्षणाने आता हे 3 तुम्हाला समजले असेल की काय आहेत कुठले अवयव आहेत. तर त्यांच्या परीक्षणाने शरीराची प्रकृती दोष व रोग यांचे निदान करता येते. म्हणजे या काय व्याधी असे आहेत जे ह्या गोष्टींवरून सुद्धा आपण ठरवू शकतो की डिफरन्शिएट करू शकतो की हा व्याधी असा आहे तसा आहे. ह्यांच्या कलरवरून किंवा शेपवरून कसं आपण डिफरन्शिएट करू शकतो. म्हणून त्याला रचना शारीरमध्ये 4 मार्कांचं वेटेजसुद्धा दिलेलं आहे आणि तो तुम्हाला टॉपिक सिलेबसमध्ये इन्क्लूडसुद्धा केलेला आहे. तर या होत्या केश नख दंत शारीर या टॉपिक संबंधित नोट्स. तर हा MCQच्या दृष्टीने टॉपिक व्यवस्थित स्टडी करा. आला तर चुकून SAQ येईल, शक्यतो येणारच नाही पण MCQ विचारले जातील. त्यामुळे जेवढे पॉईंट्स मी सांगितले ते व्यवस्थित एकदा वाचून घ्या. त्यांची अजून एक्स्ट्रा जर काय करायचं असेल तर संख्या एकदा बघून घ्या. दंत वगैरे किती असतात, कोणते प्रकार असतात ते बघून घ्या. प्रकाराची नावे मराठीमध्ये काय नावं आहेत किंवा इंग्लिशमध्ये नावं कोणती आहेत ती फक्त दंतांबद्दल एकदा बघून घ्या. बाकी केश आणि नखाला तर जास्त प्रकार नाही आहेत किंवा नसतातच. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आपण भेटूया पुन्हा लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.